जय भीम विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण एक व्हिडिओ घड्याळाचा एक आपण बेसिकचा व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये बेसिक सोबत आपण काही प्रश्न पण घेतले आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आयोगाने कसे विचारलेले प्रश्न आहे घड्याळावर, आपण ते प्रश्न या भागामध्ये पूर्ण करणार आहोत. घड्याळावर विचारलेले जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या भागामध्ये घेणार आहोत. आता आपण लगेच क्वेश्चन सुरू करू. बघा एक लक्षात, घड्याळात 11:20 वाजले असता, म्हणजे 11:20 झाले असता, तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती, यातील कोण किती हा प्रश्न आलेला आहे. एसटीआय पूर्व परीक्षा 2011 आलेला आहे. एसटीआय पूर्व परीक्षा 2011 ला. आता आपण काय करतो, जर आपण असा हा टाईपचा प्रश्न सोडवताना आपण काय करतो, फक्त आपण एकच कोण बघतो. पण याच्यामध्ये एकच कोण न बघता दोन्ही कोण आपल्याला बघायचे. उदाहरणार्थ कसं बघा, एकदा लक्षात घ्या, दोन कोण कसे आपल्याला बघायचे. समजा हा एक घड्याळ आहे, हे एक घड्याळ आहे. आता या घड्याळामध्ये हे ते 12, हे 6, हे 9 आणि इकडे हे 3 आणि हे 9. आता 3 वाजले असता, समजा 3 वाजले, किती अंशाचा कोण होईल. हे 12 आहे, हे 3 आहे, हे 6 आहे आणि हे 9 आहे. किती अंशाचा कोण होईल, तर हा 90 अंशाचा कोण होईल. किती अंशाचा कोण होईल, 90 अंशाचा कोण होईल. पण जर समजा ऑप्शन मध्ये जर 90 दिलं नसेल, तर मग आपण दुसरा कोण, समजा हे 90 अंशाचा कोण आहे, 3 वाजले असता घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल. मग जर समजा 90 अंश उत्तर जर नसेल ऑप्शन मध्ये, तर मग आपलं दुसरं ऑप्शन कोणतं आहे, तर हा कोण किती अंशाचा आहे, हा कोण होतो 270 अंशाचा होतो. हा कोण किती अंशाचा होतो, 270 अंश. कारण ही घड्याळ जे आहे ते 360 अंशाचा आहे. जर 90 जर ऑप्शन मध्ये नसेल तर दुसरा पण कोण आपल्याला लक्षात ठेवावा लागतो आणि तो कोण असतो 270. म्हणून ऑप्शन मध्ये जर समजा इथे आता आज सोडायला सुरुवात केली नाही, हा प्रश्न फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. तर हे दोन्ही कोण आपल्याला लक्षात ठेवायचं. कधी कधी आपण एकच कोण 90 अंश नसेल, मग आपण म्हणतो तो प्रश्न चुकला, तर तो प्रश्न चुकलेला नाही. तर दोन कोण आपल्याला लक्षात ठेवायचं. हे नसेल तर हा कोण 270 असेल, म्हणजे 270 नसेल तर 90 अंश असेल, या दोन्ही पैकी एक असेल. आता हा प्रश्न आपण बघू, हा प्रश्न सोडू कसा आहे. आता या प्रश्नामध्ये बघा, या प्रश्नामध्ये हा एसटीआय पूर्व परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा. आता या प्रश्नामध्ये बघा, घड्याळात 11:20 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती. तर यातील कोण किती बघा, आपण कोणताही कोण असला तर आपण शॉर्टकटने फॉर्म्युला आहे आपला कोण काढण्याचा. तो कोणता फॉर्म्युला आहे आपला, तो फॉर्म्युला आहे 30h - 11/2m. कोणता फॉर्म्युला आहे, 30h - 11/2m. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता मग इथे तुम्हाला मागील याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे तरी पण आता मग इथे बघा 11:20 झाले, म्हणजे 30 घ्या, हे 30 आणि h म्हणजे किती आहे 11, म्हणून आवर्स म्हणजे 11 घेतलं, इथे मायनस करा 11/2 आणि किती मिनिट आहे, मिनिट आहे 20, म्हणून हे 20 घेतले. आणि मग हे 11×3 = 33 या 2 ने याला जर भागितलं तर 10 होतात. 11 गुणाकार केला 110 होतात. मग 330 मधनं 110 जर आपण लेस केलं तर आपलं होतं उत्तर 220. आपलं उत्तर किती येतं, 220. मग जर ऑप्शन मध्ये बघा, आता इथे 220 आपलं उत्तर आलेले, 220 उत्तर आलेले, पण ऑप्शन मध्ये काही 220 आहे का, नाही. ऑप्शन मध्ये 220 नाहीये. याचाच अर्थ असा होतो की आपल्याला दुसरा कोण काढायचा आहे. मग दुसरा कोण काढायचा, तर कसं काढायचा दुसरा कोण, हा 220 ऑप्शन मध्ये नाही. 220 आलं की मुलं म्हणतात अरे याच्यामध्ये ऑप्शन मध्ये नाही 220, आपलं उत्तर चुकलेलं आहे. पण ते चुकलेलं नसून आपल्याला दुसरा कोण काढायचा आहे. मग अशा रीतीने आपल्याला मग तो कोण कसा काढायचा, मग आपल्याला 360 मधून किती लेस करायचे, 220. मग 360 मधनं जर आपण 220 जर आपण लेस केले तर 0, 4, 6 मधनं 2 गेले 4 आणि 3 मधनं 2 गेले 1, म्हणजे आपलं उत्तर किती, 140 अंश. म्हणजे आपलं 2 नंबर आपलं काय आहे उत्तर, 2 नंबर आपलं उत्तर येतं. खूप सोपं आहे. फक्त आपल्याला चेक करायचंय की आपलं सरळ एखाद्या वेळेस आपलं उत्तर 220 आलं, हे जर नाही आलं तर दुसरा कोण काढण्यासाठी त्या कोणाला 360 मधून वजा करायचं.
क्वेश्चन नंबर 2 बघू. असाच प्रश्न आहे 2017ला विचारला, PSI मेनला विचारलेला असाच प्रश्न आहे, सेम असाच आहे. तो एक प्रश्न आपण बघू आणि मग पुढे जाऊ. तो प्रश्न बघा की घड्याळात 2:25 झाले असता तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती. आता हा पण तर पाहिल्यासारखाच प्रश्न आहे, पण तो ऑप्शन मध्ये मी तो मुद्दाम ऑप्शन दिलेला नाही, एखाद्या सरळ उत्तर येऊन जातं, नाही आलं तर मग त्याला 360 मधून लेस करायचं. परत एकदा आपला फॉर्म्युला आहे 30H minus 11/2m आणि या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फक्त किमती टाकायच्या आहे. आणि मग 30 गुणिले किती वाजून किती मिनिट झाले, 2 वाजून, म्हणजे ते 2 घ्या आणि किती मिनिटे 11/2 गुणिले किती मिनिटे झाली 25 मिनिटे, म्हणून इथे 25 घ्या. आणि मग 30 दुने 60 होतात, 30 दुने 60 आणि 11/2 याला जर आपण 2 ने जर भागितलं तर आपण याला 2 ने जर भागितलं तर आपण याला 2 ने भागितलं म्हणजे याचा अर्ध केले म्हणजे किती होईल ते 12.5. 25 ला जर 2 ने भागितलं तर याला अर्धे करणे म्हणजे 2 ने भागणं म्हणजे त्याचे निम्मे करणे, तर ते येतं 12.5. आणि मग याला जर आपण गुणलं 11×5 = 55 होतात, आजचे आले 5. 11 दुने 22 आणि 5 होता 27, आजचे आले 2. आणि 11×1 11, 11 आणि 2 होतात 13. इथे 1 नंतर डेसिमल आहे, म्हणजे इथे पण 1 नंतर आपण डेसिमल म्हणू 137.5. मग आता इथे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, म्हणजे 137.5 मधून आपण 60 जर लेस केले तर हे 7 जशास तसे आणि 13 मधनं 6 गेले म्हणजे 7 राहतात, चालेल 1. म्हणजे आपलं उत्तर किती येईल 77.5 अंश. 77.5 अंश. हा सरळ 77.5 अंश त्याचं उत्तर. ऑप्शन दिले नव्हते याच्यामध्ये, पण हा सोपा प्रश्न होता आणि हेच उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. हा जर समजा 77.5 जर उत्तर नसेल तर मग आपण काय केलं असतं, तर या उत्तराला दुसरं ऑप्शन, हे जर ऑप्शन मध्ये हे उत्तर जर नसतं मग आपण काय केलं असतं 360 मधून हे वजा केलं असतं आणि मग आपल्याला आपलं उत्तर आलं असतं. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न बघा 3 नंबरचा प्रश्न आहे की प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी म्हणजे जेव्हा वाजते त्यावेळी प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. म्हणजेच 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 2 वाजता 2 टोल पडतात, तर 24 तासात एकूण किती टोल पडतील. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील. आता बघा 24 तासात म्हणजे आपल्याला आता बघा इथं सरळ हा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, पण त्याने असं काही म्हणले नाही की अर्ध्या तासाला 1 टोल वगैरे पडतो. सरळ काय सांगितलं की प्रत्येक तासाला घड्याळात ज्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. म्हणजे 1 वाजता 1 टोल पडेल, 2 वाजता 2 पडेल, 3 वाजता 3 पडेल, 4 वाजता 4 पडेल, 5 वाजता 5 पडेल, 12 वाजता 12 टोल पडतील. असं 24 तासामध्ये किती टोल पडतील. मग काय करायचं आता बघा, मग आपण अशी बेरीज करताय बघा एक लक्षात, 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2, 3 वाजता 3, 4 वाजता 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. मग आपल्याला अशी बेरीज करायची का, तर आपल्याला अशी बेरीज करायची गरज नाही, कारण 24 तासात म्हणलेलं आहे. मग पहिले 12 तासात किती टोल पडतात ते आपल्याला बघावं लागेल. म्हणून एक शॉर्टकट सूत्र आहे, याची बेरीज केली तरी उत्तर येतं, पण हे खूप लांब जातं ना असं, आहे की नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, याचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याचा एक आपल्याला आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज शिकलो होतो, बेसिक नैसर्गिक संख्या, त्याचा फॉर्म्युला होता नैसर्गिक संख्याच्या बेरीजचा n कंसामध्ये n अधिक 1/2. हा एक फॉर्म्युला आपण घेतला होता नैसर्गिक संख्यांची बेरीज सोडवताना आपण. इथे n म्हणजे काय, एकूण संख्या किती आपल्या 12, म्हणून n बरोबर 12 आहे, म्हणून 12 आणि n अधिक 1 म्हणजे येतात ते 13 आणि भागिले 2 म्हणजे 2 ने याला जर भागितलं 6 येतात आणि मग 13 78 म्हणजे 78. 12 तासामध्ये किती टोल पडतील, ते 12 तासामध्ये 78 टोल पडतील, 78 टोल पडतील, 78 टोल पडतील. पण आपल्याला किती तासामध्ये विचारलं,
24 तासात. म्हणजे 12 तासाचे जर 78 आहे तर 24 तासात त्याच्या दुप्पट होतील, म्हणून याला इंटू 2 जर आपण केलं 78 गुणिले 2, मग टोटल किती टोल पडतील ते 156. म्हणजे प्रत्येक तासाला म्हणजे एक वाजता एक टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4, 5 ला 5, 6 ला 6, 7 ला 7, असे 12 वाजेपर्यंत आपण त्यांची सगळ्यांची बेरीज केली ती 78 येते. म्हणजे 12 तासाची जर 78 येते तर 24 तासाची त्याची बेरीज येईल 156. किती सोपा प्रश्न आहे बघा, आयोगाचा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, हा पण खूप सोपा प्रश्न आहे. PSI मेनला विचारला 2016ला, PSI मुख्य परीक्षेला विचारलेला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. ऍक्च्युली जर समजणं खूपच सोपा आहे, म्हणजे समजला तर खूप सोपा आहे, नाही समजलं तर मग खूप अवघड आहे. खूप सोपा आहे म्हणजे अवघड नाहीच तो प्रश्न. बघा आता घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. म्हणजे आता तुम्हाला घड्याळ काढतो, घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. बघा आता घड्याळ आपल्याला आपल्या हातामध्ये घड्याळ असते बघा. एक्झामच्या वेळेस तुम्हाला चित्र काढायची गरज पडत नाही, अशी घड्याळ काढायची गरज नाही, तुमच्या हातात एक्झामच्या दिवशी घड्याळ असते. अशा टाईपचा जर प्रश्न आला तर आपण आपल्या घड्याळातच मोजू शकतो. कसं मोजू शकतो बघा, आता हे 12 आहे, हे 3 आहे, हे 6 आणि हे 9. आता किती वाजले बघा, इथे 9 आहे, इथे हे 3 आहे, हे 6 आहे, आता इथे 9, हे ते 10, इथे 11, ठीक आहे 11, इथे 1, हे 2, 1 2, त्यानंतर हे 4 आणि हे 5. आता घड्याळामध्ये सकाळचे किती वाजले म्हणतो, 8 वाजले. सकाळचे 8 वाजले म्हणजे इथे 7 आणि 8 8, तर हा आपला तास काटा हा या 8 वर असेल, इथे तास काटा 8 वर, आणि मिनिट काटा कशावर असेल, 12 वर असेल. म्हणजे 8 वाजले, सकाळचे 8 वाजले. पण ते काय म्हणते, घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे, दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अंशातून फिरेल. मग दुपारचे 2 वाजले आपल्याला दाखवायचे, म्हणजे दुपारचे 2 दाखवायचे, म्हणजे आपल्याला हा तास काटा दुपारचे किती दाखवायचे, दुपारचे 2 वाजलेले दाखवायचे आपल्याला. म्हणजे घड्याळ का 2, म्हणजे आता 2 कुठे येईल बघा, इथे 1 आणि इथे किती येईल 2, म्हणजे तास काटा किती अंशातून फिरलेला बघा. आता हे किती, ह्या दोन्ही मध्ये कितीच हे असतं, 30 अंशाचा कोण असतो या दोन्ही मध्ये. मग बघा इथून जर आपण जर हे केलं तर बघा हे 30 30 60 30 90 30 120 150 आणि 2 इथे, म्हणजे किती येईल ते 180 अंश. लक्षात येईल, मोजायचं आपल्याला सरळ आहे, कारण 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 7 18, म्हणजे किती 180 अंशाचा काय दाखवेल ते, 180 अंशातून काय होईल फिरेल. तो तास काटा किती अंशातून फिरेल, 180 अंशातून. एका तासामध्ये तो 30 अंश जातो, एका तासामध्ये 30 अंश जातो, तर मग 6 तासात किती जाईल तो 180 अंश जातो. लक्षात आहे ना, की ह्या दोन अंकामध्ये म्हणजे 8 आणि 9 मध्ये 30 अंशाचा, या दोघांमध्ये 30 अंशाचा, म्हणजे एका तासाला आपण बेसिक मध्ये बघितलं होतं की तास काटा एका तासाला 30 अंश जातो, हे की नाही, आणि म्हणजे त्यांना 1 तास अंतर पार करण्यात त्याला, म्हणजे एका तासामध्ये तो 30 अंश अंतर पार करतो. म्हणजे हे किती आहे मग, इथून 8 पासून तर 2 पर्यंत हे 6 तास होतात, म्हणजे 3 7 18 म्हणजे 180 अंश अंतर तो पार करतो. बघा पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे आपला, 5वा प्रश्न, की बस थांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. दर किती मिनिटांनी सुटते, दर 30 मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन नीतूला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली. बस किती मिनिटापूर्वी निघाली आहे, निघून गेली, 12 मिनिटापूर्वीच निघाली आहे. आणि पुढची बस सकाळी 7:35 वाजता सुटणार आहे. तर नीतूला माहिती मिळाली ती वेळ निवडा. मग नीतूला केव्हा समजलं ती वेळ आपल्याला काढायची आहे. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे, मुख्य परीक्षेला विचारला होता 2017ला, PSI मुख्य परीक्षेला.
आता हा खूप सोपा प्रश्न आहे, कारण आपल्याला याच्यावर कॅल्क्युलेशन खूपच कमी आहे याच्यामध्ये. आता बघा, दर 30 मिनिटांनी एक बस निघते, दर 30 मिनिटांनी एक बस निघते. म्हणजे आता याच्यानंतरची बस केव्हा आहे म्हणतो, याच्यानंतरची बस केव्हा आहे आता 7:35 वाजता. म्हणजे याच्यानंतरची बस जर 7:35 वाजता आहे, 7:35 ला नंतरची बस 7:35 ला आहे, म्हणजे पहिली बस केव्हा की अर्धा तास मागे जावं लागेल. मग जर ही जर 7:35 ला आहे, दर 30 मिनिटांनी बस आहे, तर याच्या मागची बस केव्हा होती, तर याच्या मागची बस होती मग ती 7:05 ला. केव्हा होती 7:05 ला होती. याच्या मागची बस होती 7:05 आता नितूला किती मिनिटं उशिरा समजलं, आता दिलं बघा. बस थांब्यावर पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. पण 30 मिनिटांनी सुटते, याच्यानंतरची बस जर 7:35 ला असेल, त्याच्या अगोदरची बसचा टायमिंग काय होता 7:05 होता. आता पुढे त्याने सांगितलं नेटवर्क शोध घेऊन नितूला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली. म्हणजे 12 मिनिटापूर्वी निघाली म्हणजे 12 मिनिटं याच्यात ऍड करावं लागेल. 12 मिनिटापूर्वी निघाली, तिला जेव्हा समजलं की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली, म्हणजे 7:05 मध्ये जर 12 मिळवले तर 7:17 किती 7:17 7:17 ती बस काय झाली, तिला सॉरी 7:17 तिला समजले की बस निघून गेली. तर आपला करेक्ट वेळ कोणता आहे 7:17. 7:17 लक्षात घ्या. लक्षात आता बघा, परत एकदा सांगतो की पहिली शेवटची बस, याच्यानंतर दर 30 मिनिटांनी बस असते, दर 30 मिनिटांनी शेवटची बस होती, शेवटची बस याच्यानंतरची बस होती 7:35 ला. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 30 मिनिटं जर याच्यातून लेस केलं तर याच्या अगोदरची बस केव्हा होती 7:05 ला. मग तिला 12 मिनिटापूर्वी समजलं, 12 मिनिटानंतर समजलं की गाडी निघून गेली. मग त्या 7:05 मध्ये आपण जर 12 मिळवले तर आपल्याला 7:17. तर तिला केव्हा समजलं 7:17 तिला समजलं की बस निघून गेली. बघा प्रश्न क्रमांक 6 हा पण प्रश्न आलेला आहे. बघा एक लक्षात महत्वाचा प्रश्न आहे. ऑलिम्पियाड समीकरण सोडवायला मिलोला 2 मिनिट 38 सेकंद लागतात. मिलोला 2 मिनिट. आता कोण येतो मिलो. आता बघा इथे मी लिहितो मिलो याला किती लागतं, वेळ किती लागतो याला एक समीकरण ऑलिम्पियाड समीकरण सोडवायला. ऑलिम्पियाड समीकरण सोडवायला मिलोला 2 मिनिट 38 सेकंड लागतात. याला 2 मिनिटं आणि किती सेकंद 38 सेकंद लागतात. 2 मिनिटं आणि 38 सेकंद लागतात. आता पुढचं बघा, इथपर्यंत एक सेंटेन्स पूर्ण झालं. आता दुसरं बघा, जिलो तेच गणित दुप्पट वेगाने करतो. म्हणजे दुप्पट वेगाने करतो याचा अर्थ असा होतो, या जिलो पहिला कोण होता मिलो, आता कोण आहे जिलो. जिलो तेच गणित दुप्पट वेगाने करतो. दुप्पट वेगाने करतो म्हणजे ते स्पीड चांगली त्याची कामाची, म्हणून जिलोचं बघा जिलो आणि जूल याच्या दुप्पट वेगाने करतो. म्हणजे याच्या अर्ध निम्म, म्हणजे याला किती वेळ लागेल, वेग दुप्पट म्हणजे त्याचा हे किती लागेल त्याला वेळ निमपट. वेग दुप्पट असेल तर वेळ निमपट. म्हणून इथे 2 मिनिटं असेल तर इथे किती मिनिटं होईल 1 मिनिट. आणि इथे 38 सेकंद असेल तर इथे किती सेकंद होतील, याच्या अर्धे 19 सेकंद. म्हणजे याच्या दुप्पट वेगाने काम करतो, वेळ निमपट लागेल. आपण जेव्हा रेशो आणि प्रोपोर्शन बघितलं की त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण जे प्रमाण असतं प्रमाणाचे 2 प्रकार बघितले होते. कोणते, एक बघितलं होतं आपण समप्रमाण आणि दुसरं बघितलं होतं व्यस्त प्रमाण. समप्रमाण म्हणजे इकडे जर समजा किंमत वाढली समजा किंमत जास्त, म्हणजे समप्रमाण म्हणजे कसं, समजा आता इथे बघा 6 रुपयाला उदाहरणार्थ बघा की दुप्पट म्हणजे कसं, याला जर आता इथं याला 2 मिनिटं 38 सेकंद लागेल, तो हा याच्यापेक्षा दुप्पट वेगाने काम करतोय. म्हणजे याच्या दुप्पट याचा वेळ कसा निमपट होईल. इथे 2 मिनिटं असेल इथे 1 मिनिट, इथे 38 सेकंद असेल इथे 19 सेकंद. ठीक आहे. आणि मग याला आता तिसरा व्यक्ती कोण आहे, आता हे झालं जिलोचं झालं, तेच गणित दुप्पट वेगाने करतो म्हणजे याचा वेळ निमपट होऊन जाईल. त्यानंतर गुलोला तेच गणित सोडवायला जुलोपेक्षा 47 सेकंद जास्त लागतात. मग गुलो हा एक तिसरा व्यक्ती आहे, कोण आहे तो गुलो, आणि याला किती वेळ लागतो
तर याच्यापेक्षा जुलोपेक्षा किती सेकंद जास्त लागतात 47. म्हणजे 47 सेकंद हे आणि हे 19 सेकंद म्हणजे किती सेकंद होतात टोटल 9 7 होता 16 4 आणि 2 66 सेकंद होत आहे. 66 सेकंद म्हणजे याच्यातून 1 मिनिट निघतो. म्हणजे हा 1 मिनिट आणि हा 1 मिनिट 2 मिनिटं किती सेकंद होतात मग ते 2 मिनिटं आणि 6 सेकंद ते उत्तर येतं. 2 मिनिटं आणि 6 सेकंद. तर आपल्याला कोणाचं विचारलं तर आपल्याला विचारलं गुलोला लागणारा वेळ सांगा. कोणाचा वेळ विचारला आपल्याला तो गुलोला लागणारा वेळ सांगा. तर गुलोला लागतो 2 मिनिटं आणि किती सेकंद लागतात 6 सेकंद. तर गुलोला वेळ लागतो 2 मिनिटं आणि 6 सेकंद. गुलोचा वेळ विचारला तर गुलोचा वेळ आहे 2 मिनिटं आणि 6 सेकंद. कारण जिलोपेक्षा 47 सेकंद जास्त लागतात आणि जुलोला लागतात 1 मिनिट 19 सेकंद आणि ह्या जुलोपेक्षा गुलोला 47 सेकंद जास्त. 47 सेकंद आपण ह्या 1 मिनिट 19 सेकंदामध्ये मिळवले तर आपल्याला 2 मिनिटं आणि 6 सेकंद मिळतात. आपण आयोगाचे प्रश्न बघितले. आपण आयोगाचे 6 प्रश्न बघितले. आणखी आपण काही प्रश्न घेऊ. आणखी प्रश्न लागले तर आणखी प्रश्न घेऊ. याच्या आपण बेसिकचा पार्ट बघितला. हा एक भाग बघितला. आणखी काही प्रश्न घेण्याचा. तुम्ही रोज रोज अभ्यास करून ऑनलाईन बघून बघून तुम्ही बोर झालेला असाल. तुम्हाला एक जोक सांगतो शेवटी. याच्या शेवटी जोक सांगतो. तुम्ही क्लासमध्ये सांगतच असतो मी तो जोक्स. ठीक आहे. घड्याळावर म्हणून सांगतोय. बघा एक घड्याळ असतं. एक पडकं घर असतं आणि एका पडक्या घरामध्ये एक घड्याळ असतं आणि त्या घड्याळामध्ये एक पोपट असतो. तो घड्याळ प्रत्येक तासाला म्हणत असतो. घड्याळामधला जो पोपट असतो तो पोपट प्रत्येक तासाला म्हणतो मामा 1 वाजले, मामा 2 वाजले, मामा 3 वाजले. असं प्रत्येक तासाला तो म्हणत असतो. एक दिवस खूप पाऊस येतो आणि त्या घड्याळामध्ये पाणी जातं आणि तो पोपट त्या घड्याळाच्या बाहेर येतो आणि म्हणतो मामा किती वाजले. नाही समजला. ओके अभ्यास करा. थँक्यू.